आमगे ठरवून घेतले की तू आम्ही बाप्पा असा आम्मा असा ते वतना हंग वतना हांय आत्ता हें वर्ष मात लग्न कला मागील पुतले हें पुत हें वर्ष मात मागील चेल्ली लग्न कला ते तिकडे खरा कितें जालें रे त्याक लग्ना प्रश्न ना त्या वर्षी लग्न कला आसा तिकडे खरा कितें जालें असलें रे तो वतकी ना त्यांना संबंध ना त्यांना दुसरं म्हणतो मात तो चुकून घेवचें कारण सोदता नाही हे समू नये केनकी कळलं सिद्धांत केनकी कोण की तोंडात हाळाला सिद्धांत आम्ही कितल्या आजी अनुकरण करून घेऊ समाज भितर विषमस्थिती हाळकी म्हणले री प्रायशः अनेक कणे लोकांक दुड्ड दिन आपूंक घेन शवयात करचेक व्हरचें पडटा म्हणलें असले री दुरंत विशय नेवे आमगे समाज इतलो व्हड समाज उरून घेनू एक 8-10 लोक बी मेळटना ते घर दुःखा भितर उरता त्यांना तिंग सांत्वन सांगून घेवन ते काम करता लोक तरी उरता म्हणलें असले री आज आमी श्रेष्ठ दैवज्ञ म्हणून घेवचे अर्थ कितले तरी उरले अशी जावंक घे न्हू आज ही रक्तपात पळयताची लोकां मान काडले कोले अत्याचार आमचे सगळे पळयचे तयार आसाची जाल्यार हे घटना महत्वाचे तयार ना म्हणलें असले री खंय की आमी अंधानुकरण करता असं विना आम्ही अजुनूची सामायिक जिविजान परिवर्तन जालें नाशिल्लें असले सत्य ते आमी कळून घेवचें पडटा अशें आमगे न्हू आमी सहजानोची ते कामाक मुखार वचकाची आमगेली गोरमेंट आसलेची तसले कामाक वचचे करे मारया ते आत्माक एक तृप्ती मेळटा म्हणून खंयचे आत्मा हें शरीर सोडून गेलें की ते शरीर सोडून गेलें नंतर ते आत्मा परतून येता थंय तेगे शरीर कितें केलां पळयचें का तरी तेन्ना कोण कोण शरीर आता गेलेची तिंक पळोवन घेवन ते आत्मसंतुश्टात खंय आबा ही नुट आयलेची हां हिंक बरें देव म्हणटा मन आत्म प्रार्थना करता खंय आत्म तिंगली बद्दल विशेष आमगे न्हू कृतज्ञतार्पण करता खंय जाल्ले री आजी आमी कितें करता आसाची तें जिवंत आसता तेगे बरें उलयले मजी मारले मस्ती केले मेल नंतर म्हाका संबंद ना आमकां बाप्पा आसा अम्मा आसा लग्न केलां मुंजी केलां म्हाका नातं जाला म्हण आमी तर दूर उरले री तो अर्थ कितें म्हणले हें दुरंत चेंज जावका बदलावण जावका सामाजीक जीव आमी समाजाक अनुकूल जालें तसं वातावरणाक निर्माण करता जिविजान उरपून आहा खंयचीय कळले मूढाचाराचे अनुकरण करचे कितले पर्यंत योग्य आनी थोडे लोक आसाचे तिनी श्राद्ध जेवणा जेवण वतना 12व्या जेवणाक 14व्या जेवणा वतना तिनी विचारले रे स्वामीजी तो गेला माझी कितें वयान सांग वो अशें तिगेलें जेवण हांवें करूच ना न्ही तिगेलें प्रसाद हांवें खावं अशें ना न्ही पळया खंय न्ही चिंतन की म्हणटे मनुश्याले तो गेला वयान सान खंय तिगेलें हें जेवण जेवचें ना खंय आतां तिगेलें सान म्हणटा की शरीर आसता आतां सान की होडकी पळयचेक शरीर आसून घाण जालें ना पूर्ण घाण जालें पूर्ण घाण जाले नंतर बीची आतां तेणें तृप्ती करचें कोणाका तरी श्राद्ध करचें कोणाका तरी श्रद्धेन करचें काम आत्मा खातर न्ही ते आत्मा खंयचे सोडून गेला तेजे खातीर ते आत्माक वय आसा आत्मा अनादी अनंत आत्मा वय लिमिटेशन ना आत्मा वय संबंधत ना जाल्ले री आमी चुकून घेवचे बरे वाट सोदून घेतले तो म्हाका एकदां सांग न्हू तुगेलें जेवण हांवें वचचें न्हू तुगेलें थंय जेवण करचें ना हे खंयची पद्दती तुगेलें कुटुंबाचें तूं वचकी ना थंय पळीचें गेले की ना तूं पळीचें गेलो खंय ते गेले कडे काड म्हाका ह्यो कितें थंय पळीचें गेलो म्हणून हें आनी गेलें तिकडे घातलो पळीचें येवका न्ही हेका तेजे खातीर पळीचें गेलो येवन ना त्याक पळीचें वचचें म्हण नाशिल्लें म्हण भावानी तें कित्याक शवसंस्काराक मुद्दाम त्यान वच्चा पुण्य काम ते जेवण आसले रे आपले मुद्दाम वच्चा आत्मीयत संबंधाचे काम ते प्रीती विश्वास हेक मस्त म्हत्व विना थंय तुमगेले वयाक तुमगेले अधिकाराक तुमगेले अंतस्ताक हांवें आत्तां लग्न केलो तसलें जेवण जेवचें ना कोण सांगलो तुमकां 1 वर्ष म्हण सांगली बी कोण गो तुमकां तुमी कितें नियम न्ही 1 वर्ष म्हण सांगे न्हू म्हणजे लग्न केल्यार 1 वर्ष मात उरता 2 वर्सां गेले ते लग्न केल्यार परत तुवें कसलें मूर्खपणे विचार आमगेले खंय वता आसा आमी पोराचें कितें करता आसाची हे व्हड व्हड प्राज्ञवंत लोक उलयतात आमचे कडेन आश्चर्य दिसता आमी कितले अधोगती पावलाचे म्हण सांगले री आमकां जेवका सिद्धांत आमी कनपकान बसताची आमकां नाक कशें उरले री तुरसकां उडयताची आमी म्हणजे तरी कितले आमी अंधानकण करता आसाची कितले आमी अयोग्य तसलें काम करता आसाची हें जीवन चलचे प्रीती विश्वास गौरव आमी दिल्ले गौरव घेवचे ना
आम्ही कळत असले खंचकी मोठा आचार सिद्धांत निमित्त नाही व आम्ही इतले विशाल जलस जीवना भितर वता असायची सामाजिक जीवन आता मस्तीतले बदलावणे आम्ही कळून घेतला. पहिली काळाच्या खंयचे अनेक पद्धती ना आता अशें आसतना हे थोडे थोडे पद्धती मात्र हे तो शिकलेलं मागील बाप्पानी हांव अशी करून वता मागीर चेडन अशें करता सांगलेली प्रायशः खंय की आम्ही अजुनूची गतानुगतिक लोक जाण आसा विना आम्ही प्राज्ञवंत जालना बुद्धिवंत जालना मनुष्य जालना म्हणजे सत्य सांगण घेऊ का. एक कावळी तरी मेल्ले री 1000 कावळ्यांक सुतलो रडचे पळयताचे आमी त्या कित तरी करचे पळयताची जाल्ले री मनुष्यान आमकां कावळे तितले कनिश्ठ बुद्धी बी तरी ना म्हणलेलो आसतरी एक सांत्वन करता व्यवस्था बी आमकां ना म्हणलेलो आसतरी आमी खंय म्हण गेले म्हणजेलो पळयक न्ही आमी थोडे विचार करक न्ही कितकी केन्नाचे सिद्धांत घेवन आमी तरी पालन करता आसतरी हें कितलें योग्य म्हणजेले अशें आमगे न्हू शवसंस्कार जेवण 14वें जेवण वैकुंठ समाज जेवण हें कांय दोश न्ही आमी दिवची गौरव शरिरांनी यादोरो शरीर यात्रा करता आसतना सहजान इतल्यो सांगले बरोबर आशिल्लो ताकी अंतीम विदाय करया म्हणून वचून येवची योग्य आसा. तेजी बरोबरी आमी कितें श्राद्ध जेवण दिवताची ना 14वें जेवण दिवताची ते आत्मा दिवची कृतज्ञ ते आत्मा वय ना आत्मा अनलिमिटेड तो अनादी अनंत तो परमात्मा स्वरूप तो ताका गौरव दिवची अनिवार्यता आमकां सगळो लोक आसा ते सोडून कितें मोठाचार कंदाचार घेवन तुमी बसल्याची हें योग्य न्ही म्हूण सांगचे विचार सांगची इश्ट करता आसा. तेजे बरोबर आज आमी पळयताची एक अनिश्ट तसले पद्दती आज आमी मस्त कडेन पळयता आसाची ते म्हळ्यार सहजानुची अचानक जावंक गे न्हू कोणा तरी एक आवय येयले तेगेले घोव तरी गेल्ले री ताका पळयचे दृश्टीकोन कितले हिळ्याय मांजर म्हणसले री तेणें खंयचेची मंगल कार्य वचचेशी ना आयले रे तेणें येद्दां बसची ना तेणें दूर बसका तेणें खंयच्या कामाक मुखार येवची ना म्हणजे एक दृश्टीकोनाचेर आमी कितें जिवन करता आसाची हें कितले पर्यंत योग्य आसूं. हाजी अनेक आवय लोकांनी न्हू दोळा उदकाची पळयली मस्त पश्चाताप येता. खंयचे बायली मना उरतो मागीर घोव वचका म्हणून पयले खंयचे बायल इश्ट करतो मागीर घोवान वचका आशिल्लें म्हणून अचानक हें गेल्ले री ताका दोश हेका कितें दिता हो तुमी हें जिवंत आसतना हेका कितें मान काडता हो ह्या कसले नाशे कितें कन्न दिता हो तुमी येदी बी हृदय ना मनुष्य म्हणटात न्ही आमी येदी बी करून आमगेले भितर ते बायल मनीसीक आमी कितले क्रूर वर्तन करता आसाची ते बायल मनीसी कितले मना दुख्खेशी जेन्ना आमी वर्तन करता आसाची हेजे बद्दल थोडे सतर्क जावंक न्ही आमी विचारवंत जावंक न्ही आमी. पयले एक काल आशिल्ले ते काला भितरी मस्तीतलो व्हड कुटुंब ते बायलाक जिवरा भितरी विकृती जाली तसली एक आचार तिगेर उंची जावचें ना म्हणचे बद्दल ते एक वेवस्थे केल्ले ते तेन्ना टायमा वेवस्थे आतां टायमा वेवस्थे न्ही ते आतां ते अवश्य बी न्ही ते जाल्ले रे तेन्ना वेवस्थे आत्ता बी आजन घेवन बसून आमी तिंकां दूर दवरता आसाचें म्हणजे जालें आसता री कितलें योग्य आसा. तुमकां ते एक बायल मनीस सोडचें पुरो तेगेले पुताक तेगेले नात्राक तेगे संबंधिकाक ते एक गौरवान्वित व्यक्तीत न्ही वे तिने पण तेंकां बरें करून पळोवंक घेवंक न्ही वे जाल्यार कितलो दुरंत म्हणजे संबंधीक लोक कितें दूर करता वो कितलें योग्य आसा. सहजानुची तिने आयले री तेंकां दूर दूर करचे थंय बशी थंय फाटल्यान बशी तूं मुखार येनाका म्हणचे कितलें योग्य. आवय आवयच वते देवी देवीच वते घोवान आशिल्ले निमित्त एक सौंदर्य आशिल्लें एक जिवनाचे आनंद आशिल्ले ते सोडया गेल्या नंतर कितें गेले म्हण सांगे न्हू आमी तेका दूर करता आसाची अमंगली तूं येव वशीत ना आपली वशीत ना म्हणजे कितलें तेगेले मना भितर दुखी घालता आसाची तेगेले ते मनात दुखी कितें आसा ते समाजाक कितलो परिणाम करता आसा म्हणजे आमी कोण तरी विचार केला. तेगेले शाप कितें येता तेगेली नेगेटिविटी कितें येता मना भितर देवा तुवें म्हाका शिकन सोड मू हें समाज उठ म्हाका शिकन पळयत म्हणजे कितें तेगेले मना भितर वायट तरी विचार आयले री तेतून तुमचे परिणाम कोणाक येता ते समाजाक येत न्ही. कोणकी एक चाल कोण केलेलो दोशाचे परिस्थिती समाजान उशीची पडत न्ही. कशान दयकान सांगता आसा तसलो दूर करनाकाची खंडितान दूर करनाकाची तिने पयलेची नोंद लुडताची तिंकां आनी तुमी तरी नोंदयशिल्ले री तिंकां आनी तरी तुमी दुखी घातले री खंडितानुची नोंदवा बैवेका गेल्या म्हण सांगशीची तिने आमकां सौक म्हणना तिने मन दुखिलेची आमकां शाप जावन येता आमकां वायट करता वता हें सत्य आमी कळून घेवका.
अशें हांवें न्हू आमी तसलो का गौरव दिवचें चिंतन करता पळय का. तशें तुमी म्हणटले येद्दां आपूण हाडक स्वामीजी, हांव येद्दां आपूण हाडका म्हण सांगता ना हांव तुमकां. तेंके गौरव दियावो, तेंके नमस्कार करयावो, प्रिजन सांगयावो आमकां आमी करता आसत आशिर्वाद दिया म्हण सांगयावो. आशिर्वाद घेवचे कितें तुमकां, आशिर्वाद घेवन सुमंगली उरक म्हण आसा आशिर्वाद. मालगाड येत न्ही, मालगाड केन्ना आशिर्वाद दिवं येत न्ही आमकां. ते सोण तेंकां कसलेंच ना. एक चुकून तरी हळद कुंकू लायची स्थाला येवन बसले रे, ती हळद कुंकूवर केला येत ना आमी. हे ते हळद कुंकू लावंक घेवचें ना. कितले चुकीचे. हळद कुंकू तेगेले घोवान दिलोले न्ही न्ही. हळद कुंकू आमकां केन्ना लावंक घेता तसाची सान आसतना लावंक घेता ना आमी कुंकूम हळद. मांगले घोवान दिवचें पुरो, हसीर कांकण घोवान दिवचें पुरो. कुंबी दिवत ना म्हळ्यार खंयची पद्दती करता आसा आमी. कितें मन दुखीचें काम करता आसाचें, कितें मेळटा आसा आमकां त्या मन दुखिले निमित्त. अशें थोडे जागृत येवका. पुरस्कार करया, हो स्टेजावर बसया. हांव तें सांगता ना, तुमगे लाभ वयजाले आसता रे, ते विधवा म्हणून परिणाकाची स्टेजावर बसया तेका, तेगेले आशिर्वाद घेवन काम करया. कितलो आशिर्वाद मेळटा पळय तुमचे गेले. तुमगे संबंदीक नाही त्याक दूर करनाकाची, गौरव दिया, प्रितीन पळोवंक घेया, प्रितीन उलया, यो म्हण आपया. हें एकलं आयलें आतां, हें कित्याक हांगा आयलें, हें कितें भावने. कितले दुरंत विशय म्हणले रे. सहजानोची तसलो उलयत आसतना मागीर घरा बरें मंगल कार्य आसा, तूं येवशी ना न्ही, अशें उलयता हो लोक. म्हळ्यार तेणें येवचें ना म्हणून पयले सिद्धांत तयार करून बसचे. कितले मनां दूख येता तसले व्यक्तीक. एक घोव गेल्लकच दूख, हितून ते भितर समाजान न्ही असले अनिश्ट पद्दतीन दूख जालें आसता रे. ते मनुश्य उरचेपणे मनयतले की ना, ते बरें आशिर्वाद दितले की हे मनुकुलाक विचार करून गेले रे. खंय की आमी बदलावण करून घेवचे अनिवार्यता आमकां आस म्हण जाले. अशें हांवें न्हू आमी थोडें परिवर्तन करून घेवका. हें कितें सामाजीक रिती नितीचें एक कट्टपाड आसा, अंधानुकरण आसा, बदलावण करून घेवका. तेंगेलो आशिर्वाद घेया, गौरव दिया. तितचे करून पळयनाका तेंकां, तिरस्कार करनाका तेंकां. तिंका गौरव आसा. तिणेजान काण घेतिल्ली न्ही घोवाक, सहजान जाल्ले प्रक्रियेक तिंकां आमी दूर करचें कितें आसा, हें कितले पर्यंत योग्य आसा हें आमी चिंतन कर केलां. तेजे बरोबरी समाजा भितर आज हे प्रसंग येवूच ना जाल्यार थोडे लोकांक मालगड लोकांले हे प्रसंग आशिल्ले ज्येष्ठ आनी कनिश्ठ म्हूण. घरा भितर खंय तरी एक काम करता आसले री म्हालगड्यान करका, म्हालगड्यान करना शिकवते री लास्ट न्हय करका, मदींचे संबंधच ना. तशें एक चिंतन हांड दवरला आमी पुराची. ज्येष्ठ आनी कनिश्ठ म्हूण सांगे न्हू एक सिद्धांत कोण सोडले. ज्येष्ठ कनिश्ठ शब्दाचे अर्थ गुंतना आमकां. ज्येष्ठ म्हळ्यार व्हड, कनिश्ठ म्हळ्यार आमी अर्थ कितें केले, ल्हान म्हण अर्थ केले. ल्हान म्हण न्हय, कनिश्ठ शब्दाक अर्थ अनुज आहा. ज्येष्ठ कितें सान, कनिश्ठ न्हय. आमी ज्येष्ठ कनिश्ठ शब्द केले अत्यंत कनिश्ठ म्हणून घातले ताका. अत्यंत ल्हान ना, व्हड पोतांक करका ना, धाकलो पोतांक करका, मदीं 3-4 पोत तेणी कितें करका, तिका संबंधच ना. हें खंयचें सिद्धांत तुमकां सांगिल्ले, हें कोण सांगिल्लें धर्मशास्त्र तुमकां. धर्मशास्त्र तशी वेवस्था ना, याद दवर तुमकां. धर्मसिंधू चंदकन बरयता अत्र कनिष्ठो नाम ज्येष्ठात कनिष्ठ म्हणून. कनिष्ठ शब्द अर्थ कितें व्हडलेकिंत सान विना, अत्यंत सान न्हय. दुसरे पोताक अधिकार, व्हडले पोता करूं जावत ना, सेकंड पोता करता, सेकंड पोता करूं जावत ना, थर्ड करूं जावत ना, फोर्थान करता. आतां तसलो प्रश्न येवता सोडया. आतां एकूच, आतां कनिष्ठ बी एकूच, ज्येष्ठ बी एकूच. आतां ते प्रश्न ना जाल्यार अजून अनेक कण हे आसा. 3-4 भाव आशिल्ले कणे हे व्हडल्यांक करता ना, धाकल्यांक करता रे, मदींच्यान कितें करचें. मध्य ज्येष्ठ ती गाडव आहा, तो गाडव जावंक गेलो ना तो, तशें कितें करता न्हय. अनेक भट लोक पयशे सांगताचे, व्हडल्यान करता ना धाकल्यांक करता म्हणटा बीन आहा, मदींच्यान कितें करता गुंतना तेंकां धर्मशास्त्र. अशें व्हडले सोडले नंतर सेकंड थर्ड क्रम ज्यान येतून आहा ते धाकटे येवत ना, कनिश्ठ धाकटे